बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या 3.5 तासांपासून दिल्लीतील भारतीय वायुसेना तळावर शेख हसीना आणि अजित डोभाल यांच्याशी चर्चा। हसीनांना ब्रिटनकडून शरणागतीच्या परवानगीची प्रतीक्षा। आरक्षणाविरोधात बांगलादेशमध्ये आंदोलक आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांची धडक। बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंची भूमिका, तर राज ठाकरेंना अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले। राज ठाकरेंच्या भेटीसाठी आंदोलकांचा ठिय्या, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाझेंचं पत्र। अनिल देशमुख आणि जयंत पाटलांवर वाझेंचे गंभीर आरोप। दबावाखाली अवैध कामं केली असल्याचा वाझेंचा दावा। फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्याच्या आमदारांची बैठक सुरू। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष। उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार। जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता। अटकेला आव्हान देणारी अरविंद केजरीवालांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली। केजरीवाल सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती। गिरणा नदीत अडकलेल्या 12 मच्छीमारांची 15 तासांनंतर सुखरूप सुटका। लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव। गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेच्या आणखीन 20 विशेष गाड्या जाहीर। गणपतीसाठी एकूण 222 विशेष गाड्या धावणार। 7 ऑगस्ट पासून रिझर्वेशनला सुरुवात। उजनी धरण 100% भरलं। धरणात 117 टीएमसीहून अधिक पाणी साठा। धरणातून भीमा नदीपात्रात 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी। महिला संघानं मनिका बत्राच्या नेतृत्वात 4थ्या नामांकित रोमानियाचा 3-2 पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी।